अटक करा. काही शांतपणा काय कार्यालयात येत नाही. काय दादागिरी लागून गेली आहे. साले विदर्भात येणार, आमच्या उरावर बसणार, आमच्या उरावर बसणार, तुम्ही उरावर बसणार विदर्भवाल्यांच्या. आमचे कामं करणार नाही. 7 दिवसाचा काय तमाशा करायला इथं आले आहे. काय घेत नाही मी जे करायचं ते करा. पोलिसांना बोला. तमाशे लावून बसले आहेत सर्व. झाले लोकांच्या विदर्भाच्या लोकांच्या सहनशीलतेचा आता उद्रेक झालेला आहे. आणि आम्ही अशा पद्धतीने ते चालू देणार नाही आहे. तुम्हाला गेल्या वर्षी सांगितल्यानंतर याच्यात सुधारणा नाही आहे. मागच्या वेळेला 10 दिवसाचं अधिवेशन केलं की आता 60 दिवसावर आणलं. पुढच्या वेळेला काय 2 दिवसावर आणणार आहे का? तमाशे करून ठेवलेले आहेत. काय पडे करू नका. काय पडाय करत नाही. अजिबात काय हे नाही. जे तमाशे जे लावलेले आहेत ते सगळे तमाशे सगळे बंद व्हायला पाहिजे. पुढच्या वेळेला जर अधिवेशन 7 दिवसाचं केलं ना, अजिबात होऊ देणार नाही आम्ही. महिनाभराच्या खाली अधिवेशन झालं नाही पाहिजे विदर्भामध्ये. बिलकुल झालाच. अरे आम्हालाच करायचं आहे. आम्हाला या नालायक लोकांसोबत राहायचंच नाहीये. हे सरकार दिवाळखोर सरकार आहे. त्यांच्यावर 10 लाख कोटीचं कर्ज आहे ऑलरेडी. या सरकारवर ऑलरेडी 10 लाख कोटीचं कर्ज आहे. अशा या राज्यामध्ये दिवाळखोर राज्यामध्ये राहून विदर्भावाल्यांना करायचं काय? बिलकुल राहायचं नाही आम्हाला. काही मतलब नाही. बिलकुल आला हो जा. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे. त्याच्याशिवाय इलाज नाही. हा तमाशे मांडून ठेवलेले आहेत सर्व. विदर्भाचा अनुशेष भरला गेला नाही अद्याप. काही नाही. काय अनुशेष नाही. काही नाही आहे. ते विचारत नाही. विदर्भावाल्यांना काहीच समजत नाही आहे. ते अजिबात काही समजत नाही. जरा एक मिनिट पुढे जरा एक मिनिट. मुख्यमंत्री विदर्भातलेच आहेत. त्यांना असं आहे, मोठी तिजोरी लुटायला मिळाली आहे ना. जेव्हा महाराष्ट्राची मोठी तिजोरी लुटायला मिळाली त्यावेळेला ते विदर्भावर कशाला येतील? ते म्हणजे अच्छा आहे बळा खाव. यांना विदर्भ वेगळा पाहिजे असेल तर यांना प्लीज सर पुन्हा वाला एक मिनिट देवेंद्र फडणवीसांना पण नकोय का वेगळा विदर्भ? देवेंद्र फडणवीसांना पण नकोय का? चला काही कुठं जायची गरज नाही. चला